श्रीपाद आता 1 वर्षाचे झाले होते. ते 8-10 महिन्यांचे असतानाच त्यांचे आजोबा बापणाऱ्या बरोबर पंडित परिषदेस जात असत. आजोबा आपल्या नातवाला बरोबर घेऊन जात. नरसावधानी आपल्या घरी राजगिऱ्याचे पीक काढीत. राजगिऱ्याची भाजी अत्यंत रुचकर असते. गावातील लोक नरसावधानीने ती भाजी देण्याची विनंती करीत, परंतु ते ती भाजी कोणालाच देत नसत. कोणाकडून काही विशेष काम करून घ्यायचे असल्यास त्याला ते ती भाजी देत व इच्छित काम करून घेत. श्रीपादांनी एकदा आपल्या आईस राजगिराची भाजी करण्यास सांगितले. ती भाजी सुद्धा नरसावधानीच्या घराचीच त्यांना हवी होती, परंतु हे काम कठीण होते. श्रीपाद लहान असतानाच स्वेच्छेने चालत नरसावधानींच्या घरी जात असत. त्यांच्या घरी शास्त्राविषयी चर्चा करीत तसेच चित्रविचित्र लीला करीत. पिटिकापुरात एका महापंडितांचा मृत्यू झाला होता. त्या पंडितांचा प्रेतात्मा श्रीपादकडून विचित्र कार्य करून घेत आहे. या बालकास योग्य ते उपचार न करता बापांनाचार्य व राज्य शर्मा हे दोघे या बालकास दत्तावतारी समजत आहेत, असे नरसावधाने सर्वांना सांगत. पिटिकापूर के पादगया क्षेत्र असून पितृदेवतांचे प्रधान स्थान आहे. वेगत आत्म्यांशी संपर्क साधून संभाषण करण्याचे सामर्थ्य असलेले तत्वव्यक्ती येथे राहत असत. श्रीपादांच्या शरीरात कोणत्या तरी महापंडितांचा आत्माच वास करीत आहे आणि त्यांच्याकडून अगम्य अशा लीला करून घेत आहे, अशी धारणा पिटिकापूरमध्ये दृढ होत होती.